कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबूची आमची आंघोळ झाली आता आता मस्त मस्त झाली घालायची। होय अप्पे, झाली आमची आंघोळ। अप्पे अगं काय सांगू तुला, अगं याला आंघोळ घालायला मी पायावर घेतलं ना, आंघोळ घालताना माझ्या मनातली सगळी जळमट दूर झाली बघ। खरंच आई, बाळ घरात आले आणि वातावरणच बदललं ना सगळं। खरं बोलतेस ग तू। अगं एका दिवसातच याने मला एवढा लळा लावलाय ना, काय सांगू तुला। चला बाळाला आता आपण कपडे घालायचे। कपडे? अगं हो, स्वप्नीला आणायला गेला होता ना, आला नाही अजून? नाही सर, नाही आले अजून। बया, मग आता याला कपडे कुठले घालायचे? मी देऊ कपडे बाळाचे? बाळाचे कपडे? हा, आव ते बापूंनी दिले होते बाळासाठी, ते देऊ? अगं मग दे की, ते घालू आपण। मी आणते। छान छान कपडे घालायचे आता। हा मस्त मस्त। हे बघा, हे बाळाचे कपडे बापूंनी दिले होते ना, म्हणले होते बाळाला घाला आणि त्याला सांगायचं नंतर त्याच्या आजीने दिलंय म्हणून। काय झालं आई? तुझ्या बाळाला घालायला दिले होते ना कपडे, ते मग तुझ्याच बाळाला घाल, माझ्या नको बाळाला घालूस। माझ्या बाळासाठी त्याच्या आईने आणलेली कपडे ती। ताई अहो, मी अगं रुपाली, अगं हे बाहुल्याचे कपडे आहेत, बसणार नाहीत, त्याला लहान होतील। आई बाहुलीचे नाहीयेत, माझ्या बाळाचे कपडे आहेत, असे कसे लहान होतील? बघ तूच लावून बघ बघू। हा, माझ्या बाळाची शंभू झाली, छान छान शंभू केली। आता आमच्या बाळ कपडे घालणार। चला 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 कपडे घालूयात। आमचं बाळ मोठं झालं, कपडे छोटी झाली बाळाची। हो, बाळ मोठं झालं आमचं। ताई म्हणून म्हणत होते ते कपडे घाला की बाळाला। अगं होय रुपाली, स्वप्नील अजून आला नाही ना, तर घाल की हे कपडे। आई, मी तुम्हाला पण सांगून ठेवते, ह्या अपनाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर। अगं रुपाली, काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी घेतली का कधी स्वतःच्या बाळाची काळजी? गरोदर असताना पण हिला कामाचंच पडलेलं असायचं, आणि डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी तर दंगलीत पण गेली होती। अगं बस कर आता। आई, ताई तुम्ही कपडे घाला बाळाला, अहो तर मी इथे नाही थांबत। आई, हिला जायला सांगा इथून, तरच मी घालीन कपडे। हा रुपाली, अगं मी जाते आत। अगं माझ्या बाळाला कपडे घालायची शंभू झाली। द्या द्या द्या, शंभू झालं माझ्या बाळाचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंट्या, हे बंट्या, बाटली हातात घेतली नाही की म्हातारी तडफडलीच। हिला घेऊन बसलो ना तर एक घोट बी वाटेल द्यायची। आता गो बाया, काय रे बंट्या, असं एकदम देवागत काय बसलायस? हा का बसायचा विचार होता? हा, उद्या मला सोडून जर का तू बसला ना तर जीवच घेईन तुझा। नाही बसत गे, बोंबलत का आली ते सांग। अरे ऐक ना, लय महत्वाची गोष्ट घडली म्हणून तुला सांगायला आले। काय झालं? बंट्या, त्या रुपालीनं आपल्याला लई चांगली झाडली बघ। म्हणली तू हापिसात जात होती ना, म्हणूनच तुझं बाळ गेलं। काय सांगतेस आई? म्हणली, आणि अपर्णा, माझ्या बाळावर तुझी सावली बी पडली नाही पाहिजे म्हणून। वाई, म्हणजे हे सगळं जसं आपण ठरवलंय तसं सगळं प्लॅन नुसार होतंय बघ। हे आवडले मला। मग काय तर, अरे ती आपली लय रडत होती, रुक्मिणी तिला समजवायला बी गेली होती, मग बसली स्वतःच्या नशिबाला दोष देत। आई, त्या आपल्याला कळत नाही ना की हे बाळ तिचंच आहे म्हणून? अरे ती रुपाली आजूबाजूला फिरकू बी देत नाही तिला। बिचारी, माझ्या संग लग्न केलं असताना त्या आपल्यावर वेळच आली नसते। आपण तिला असं सोडायचं नाही,
तिला बी नाही आणि त्या आरजाला बी नाही. अरे आपण एवढे डाव केले त्यांच्या बरोबर, पण सगळे त्यांनी हाणून पाडल्यात. आता बराबर घावल्यात. घावले नाही, चांगलेच घावलेत. त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचं बाळ मोठं होणार, पण त्यांना कळणार नाही. कारण त्यांच्या नशिबात हे राहुल केतू आहेत नाही, त्यांनीच ओढून घेतल्यात. आता हे राहू केतू काय आयुष्यभर त्यांची साथ सोडणार नाहीत. तेच तर आई, आपण ढिलं नाही पडायचं, अजिबात ढिलं नाही पडायचं आपण. नाही नाही नाही. आणि असं बी तिचं काम बी गेलंय रे, फार एकटी पडली बघ ती. आई त्या पीक गप बसणारी नाही, काहीतरी खोसपट काढून परत कामाला जाणार बघ. अरे कशी कामाला जाईल ती? अख्ख्या जिल्ह्याने तिचा व्हिडिओ बघितलाय. बाळ बाळ करत फिरत होती निसती ती येड्यासारखी. हेच आहे, सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे की ती आपली खरंच येडी झाली. हा, मध्ये ती बोलली होती की मी आता स्वीकारलंय माझं बाळ गेलेलं. हेच तर नाही पाहिजे ना आई. आपली सगळ्या बाजूला अडकली ना, तर आपण ह्यो फास अजून तिच्या गळ्याभोवती आवळू. हा बरोबर आहे. आणि ती परत कामाला जाणार नाही याची काळजी मी घेतो. आणि ती घरात एकटी कशी पडल याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. आणि तसं बी माझ्या जोडीला ती रुपालीन तिचं बाळ आहेच की. आई ही आपी आहे ना, तडफडली पाहिजे जसं आपण तडफडलो होतो. हिला भूक नाही लागली पाहिजे, तहान नाही लागली पाहिजे, झोप नाही लागली पाहिजे. आयुष्यात काय चालले ना तिला कळलंच नाही पाहिजे बघ, असे हाल करायचे तिचे. वय बंट्या, आता ती आपल्या तावडीत घावलीच आहे ना, तर तिला आपण येडच करून सोडायचं बघ. ऐक ना बंट्या, आज आपण माहोल करायचा का? किती दिवस झाला आपण दोघं बसलो नाही. आणि माझ्या घशाला बी नुसती कोरड पडली रे. हा, मी एक काम करते, मी ना आज तिकडे जातच नाही. हा, हिथं झोपते. मग आपण दोघं बी मिळून पिऊ ना जरा. हा, उठ. डोक्या बिका पडली का काय? बाकीचे काम आहेत मला. काय रे बंट्या, असंच करतो तू. जाऊ दे, मरू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न म्हणजे लव्ह मॅरेज झालंय. मग चांगलं झालं ना. हो झालं. पण दोन्ही कुटुंबांची मान्यता? हो मान्यता होती. ते बरं. आणि सेम कास्ट मध्येच झालंय. ते बघूनच लव्ह केलं का? हो, रिलेशन मध्ये झालं. त्यांनी मागणी घातली लग्नाची आणि माझ्या आईला मान्य होतं ते, तर मग आईनीच लावून दिलं लग्न आमचं. हो ना. हो. तुमचं? माझं लव्ह प्लस अरेंज. तुमचं पण तसंच? कुटुंबातले माझ्या ताईचे धीर होते ते मोठे. पण तुम्हाला धीर नव्हता? मला धीर होता सत्याला नव्हता. तेच झालं, लगेच लग्न झालं. तुमचं कसं काय? आमचं सर थोडी खूप इमोशनल स्टोरी आहे. इंटरकास्ट असल्यामुळे थोडासा म्हणजे प्रचंड माहेरचा विरोध होता आणि माहेरच्या विरोधातच जाऊन लग्न केलं. पण आता माहेरचे बोलतात ना? नाही. नाही. किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली सर. माहेरी कोण कोण आहे? माहेरी आहे आई बाबा, दादा वहिनी. जराही बोलत नाही? अजिबात नाही. म्हणजे माहेरचं वातावरण अतिशय धार्मिक आहे. बाबांना अजिबात लव्ह मॅरेज पटत आणि इंटरकास्ट असल्यामुळे तर बाबांना ते मुळात आवडत नाही. भजन मंडळ आहे बाबाचं स्वतःचं, काले करतात आणि बाबांना ते मान्य अजिबात नव्हतं. पण मला असं होतं की नाही, त्याच्यावर प्रेम आहे आणि माझं पण त्याच्यावर आहे, त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे. करेल तर त्याच्याशीच करेल, कितीही तो धनाढ्य येऊ दे, मी त्याच्यासोबत. मला एक गोष्ट तुमची काय, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे होतं त्या पद्धतीने दिलेला शब्द तुम्ही मोडला नाही. हां, पण आई वडिलांची फसवणूक केल्यासारखं केलं मी. त्याच्यामुळे रिग्रेट फील करते मी. आणि माफीसुद्धा मागते, कारण ऑनस्क्रीन मला माफी मागायला मिळत आहे हे खूप झी मराठीचं मी आभार मानते. कारण मला हा चान्स, मी खूप दिवसांची या चान्सची वाट बघत होते. तुमच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. हां सर, मी तेच बोलणार होती की मला तरी असं वाटतं की माझी भेट आणि बाबांची भेट पांडुरंगाच्या चरणी व्हावी. आम्ही या माध्यमातून तुमच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा मोठ्या मनानं या लेकराला क्षमा करा आणि माऊली म्हणून तुम्ही प्रसन्न व्हा. कारण त्यांना अपराधाची भावना आहे आणि शेवटी आनंदात आहे माऊली, दुसरं काय पाहिजे. थोडासा राग असणं स्वाभाविक आहे, पण ज्यामध्ये मुलाचं सुख, मुलीचं सुख दडलेलं आहे त्यामध्येच बाबांनी मोठं मन करून आशीर्वाद द्यावा आणि त्यासाठी पांडुरंगाने
ती शक्ती निर्माण करावी ही मी प्रार्थना करतो. बरं, तुमच्यापैकी कोणाकोणाचे बाबा शेती करतात? तुमचे तुमचे माझे सासरे करतात सर. सासरे. सासरे आणि मग ते संत्री वगैरे अफवा आहे का? नागपूरला संत्री नाही, शेती आहे तुमच्याकडे? हा, माझे सासरे आणि बाबा करतात शेती. अच्छा, कुठे बाबा ते लोणीला आहे. इथून किती? 100 किलोमीटर. 100 किलोमीटर. म्हणजे आम्ही काही येणार नाही तुमची नाही, संत्री. तिथे शूट वगैरे करायला तुम्हाला छान होईल. हो का? छान आमच्या मग आधी सांगितलं असतं तिथेच आलो असतो. शेतीचं मंदिर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अशा 6 जणी तुम्ही मैत्रिणी आहात, तुमच्यात भांडणं होतात? भरपूर कमी झाले सर. अशी मैत्री आहे. कोणात जास्त होतात? भांडणं म्हणजे स्पेशली म्हणजे असं काही नसतो, फक्त आर्ग्युमेंट असते थोडा. म्हणजे ए माझं ऐकून घे तू, ए तू माझं ऐकून घे, अगं थांब ग तू माझं ऐकून घे, असं राहते बस तेवढ्या. पण त्या दिवशी बॉसिंग कोणाची तरी असेल ना? थोडीशी मी आहे सर. तसं ती नेहमी सगळ्यांना सांगतच असते, हे करायचं ते करायचं ते करायचं. सल्ले देत असते ती, आम्ही ऐकतो. पण देता नेहमी लेट होते ना ती. स्वतःच लेट होऊन काल सुद्धा तिने आम्हाला सल्ले दिले आणि आज लेट झाली स्वतः. तुम्हाला सल्ले देऊन झाल्यानंतर घरी बसून काय सल्ले दिले उशीर होतो. बरोबर सर. बरं, तुम्ही ट्रिपला वगैरे जाता? हो, आठवड्यातून एकदा तरी भेटता? आठवड्यातून हो एकदा. आणि तुमची मैत्री कशी झाली? कॉलेजमध्ये. कॉलेज सेवादल महिला महाविद्यालय. सेवादल महिला महाविद्यालय. इथे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आला आणि तिकडे तुम्ही एकमेकींना भेटला आणि तेव्हापासून तुमची मैत्री झाली. म्हणजे 10-12 वर्ष झाल्या तुम्ही मैत्री तुमची 10-12 वर्ष. 2011 म्हणजे एकमेकींकडे छोटा मोठा इव्हेंट असो, आम्ही प्रत्येकांकडे जातो, गेट टुगेदर करतोय, मूवीला जातोय, फिरायला जातो. आणि आज पण आमचं तर बॉन्डिंग आहे, पण आमच्या हसबंड लोकांची पण फ्रेंडशिप झालेली. तुमच्या सगळ्यांच्या? किती छान. मग सगळे एकत्र फॅमिली पिकनिक पण होत असेल? हो सर. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? नवऱ्याचीच डायरेक्ट. सगळ्या जणी एक मताने नवऱ्याची? नाही, मी तर आई वडिलाचीच मागेल. तुम्ही आई वडिलांची क्षमा. तुम्ही? मी आई वडील, सासू सासरे, बाहेर सासरचे जर चुकून माझ्या बोलत तर नाही मी, पण जर कमी जास्त बोलले तर, आणि माझ्या हसबंडची. मी माझ्या नवऱ्याला आणि आईला मागेल माफी. कारण माझ्या लग्नाच्या वेळी काही लोकांना अमान्य होतं, तर माझ्या आईला खूप काही लोकांचे बोलणं सहन करावे लागले. तिने त्याकडे लक्ष न देता तिने माझं लग्न करून दिलं आणि ते पण खूप छान प्रकारे करून दिलं. आणि नवऱ्यानी पण म्हणजे खूप सपोर्ट केला. त्यांनीच लग्न केलं पूर्ण, सोबत घरकाम पण केलं आणि लग्न पण केलं त्यांनी. हो नाही, तसं नाही. त्यांनी एकट्याने, त्यांना सुद्धा कोणाचं सपोर्ट नव्हतं. लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा इथे हळद लावत आहे, सगळे खेळत आहे आणि ते मार्केटमध्ये सामान घ्यायला फिरत होते. मी सुद्धा त्यांना भेटून आली. लग्नाचा आमचा शेला होता ना, त्यांना देऊन आली. मी 2 हाताला मेहंदी लावून होती आणि मी त्यांना शेला द्यायला गेली. त्यांची सिच्युएशन बघून मला रडायला आला की त्यांना सुद्धा सपोर्ट करायला कोणी नव्हतं. म्हणून त्यांची सुद्धा माफी कधी कधी मी चिडचिड करून देते. चुकून ज्यांना ज्यांना जे मी बोलले म्हणजे सगळेच माफी मागेल. बोलत तर नाहीच ती. तुम्ही? माझं माफीचं नाही, बट माझा नवरा ना म्हणजे मुलाला खूप जास्त वेळ देतो, खूपच जास्त. मग आता काय कोणाला द्यायला पाहिजे? तुम्हाला? मला थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे. मुलाला देतो का? जास्त देतो ना सर. जास्त. मग तुम्हाला किती पाहिजे सांगा? जसं त्याचं 8:30 तास ऑफिस जरी असं तरी 2-3 तास तरी आपले हवे, पण त्यातले पण काही नाही, नुसतं मुलाला. सर, मी घरातल्या सगळ्यांना माफी मागेल की कधी कधी काय होतं ना, रागामुळे एखादा शब्द माझ्याकडून कोणाला चुकून जास्त बोलण्यात आला असेल, त्यासाठी मी घरातल्या सगळ्यांना माफी मागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक सावकाश. खूप त्रास होतोय का? नाही रे, ठीक आहे. मी आता हे तेल लावते ना, थोड्या वेळात आराम वाटेल. नीरज,
तू लाख मुली पाहिल्या असल्या ना तरी अशी सून मला मिळाली नसती. नशिबाने मी. आय नो मॉम. हॅलो, हा बोल ना. आत्ता ओके, आलोच. मॉम येतो मी. हो निशी, आलोच. श्रीनू, नीरज काय झालं? तू असं अचानक का बोलवलंस मला? हा फोटो बघ. हा तोच माणूस आहे का ज्याने तुला किडनॅप केलं होतं? येस, हा तोच माणूस आहे. पण हा फोटो तुला कुठून मिळाला? मला नाही, माझ्या मित्रांना मिळाला. आपण जे स्केच तयार केलं होतं त्याच्यावरून त्यांनी हा फोटो शोधून काढला. ग्रेट. एकदा का हा माणूस सापडला ना तर त्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण होतं ना त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. नीरज, पण आपण जरा सावध राहून त्यांना शोधायला हवं. उगाच घाई नको करायला. बरं वाटतंय? हो, खूप बरं वाटतंय. तू तुझ्या हाताने माझे पाय चेपून देतेस ना, पण तुला इथे बरं वाटतंय ना? हो. बरं मला सांग, तुला एसी रूम मध्ये झोप लागेल ना? नाही म्हणजे तू इथे असेपर्यंत माझ्याच रूम मध्ये झोपणार आहेस, पण मला एसी फुल लागतो ग. तुला त्रास नाही ना होणार? करशील ना मॅनेज? नाही म्हणजे तुम्हाला एसीची सवय नसेल ना. सी, नीरजला वावगं वाटू नये म्हणून खरं तर मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं असतं, पण मला एसी शिवाय जमत नाही ना. आणि तुला एसी रूम मध्ये झोपवलं, तुला त्रास झाला तर, तुझी तब्येत बिघडली तर? ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. मी झोपेन हॉलमध्ये. बरं, त्या कपाटावरची गादी काढ आणि हॉलमध्ये जाऊन झोप. मी पण थोड्या वेळात जाऊन झोपेन माझ्या रूम मध्ये. हो, पण कधी एकदाच या गुंडांना सगळ्यांसमोर आणतो ना, असं झालंय माझंही. कारण असं झालं तरच गावकऱ्यांचा जो दादा मामाबद्दल गैरसमज निर्माण झालाय ना, तो दूर होईल. एनिवे, थँक्यू. अजून काही अपडेट असेल तर सांग मला. हो, मी कॉल करतो. हां. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं गादी अंगावर घेशील तू, ते स्टूल घे.
निशी तुला लागलं तर नाही हा मॉम तू ओकेस? मला काही नाही झालंय निशी, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाहीये ना? नाही. यू शुअर निशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय. या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. अग्निपरीक्षा दिली आहे आणि आता माझी वेळ. मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी. मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं. या बांगड्या म्हणजे या घराच्या सुनेचा मान. या बांगड्या म्हणजे या घराची प्रतिष्ठा. या मोठ्या जबाबदारीचं ओझं वाटून घेऊ नकोस. नीरज सर झोपले असतील का? त्यांच्याशी बोलले तर जरा मन हलकं होईल. निशी, हॅलो सर. झोपली नाहीस ना तू अजून? तुम्ही तरी कुठे झोपलात अजून? कशी लागेल मला झोप? तू तिथे हॉलमध्ये जमिनीवर झोपलीस आणि मी इथे बेडवर. एक काम कर, तू इथे बेडरूम मध्ये झोपायला, मी हॉलमध्ये येतो. नाही 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 नको. मी एकदम कम्फर्टेबल इथे आणि मला सवय खाली झोपण्याची. तुम्ही काळजी नका करू. अच्छा मला सांग, तू आत्ता ह्या क्षणाला काय विचार करतेस? माझाच विचार करतेस ना? तुम्ही मला हा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही पण माझाच विचार करताय ना? हो. आणि जोवर आपलं लग्न होत नाही, आपल्यातला हा दुरावा संपत नाही, तोवर हा विचार थांबणार नाही. आपलं लग्न झालं ना निशी, तर आपल्याला एकमेकांशी बोलायला, भेटायला कोणाच्याही परमिशनची गरज लागणार नाही. मी पण त्याचीच वाट बघते. एक विचारू तुला? मला खरं सांग, तू खुश आहेस ना? तुम्ही जिथे असाल ना तिथे मी कायम खुश असणार आहे. मला ना खरंच टेन्शन आलं होतं की आईची रिॲक्शन काय असेल. ज्या प्रकारे आईने तुझं स्वागत केलंय ना, असं वाटलं ॲज अ आपलं लग्नच झालंय. घरच्या होणाऱ्या सोनेला तिने घराण्याच्या बांगड्या सुद्धा दिल्या. आय वॉज सरप्राइज्ड. जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलाय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल.
ही कुठे हरवलीयस तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, आणि देवीची लेक आली. पण काय उपयोग आहे ग तुझ्या त्या देवीचा? काय करते ती? इथे भक्त संकटात आहेत आणि ती तिथे बसली आहे वावोशीला देवळात. अर्थात तिला काही करताच येत नाहीये म्हणा. नाही म्हणजे ती मूर्ती आहे, ती दगडाची. दैवत्व नाहीच आहे तिच्या. फाल्गुनी, एक काम कर, त्या देवी आईला ना मूर्तीच म्हण. मूर्ती, दगड. दगड. अगं तर दगडाला दगड म्हणायची कसली आली भीती? काही होणार नाही, दगडच आहे ना. काय ग? देवी आईचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी. आणि एक गोष्ट विसरू नकोस, ज्या देवी आईला तू दगड म्हणतेस ना, त्याच देवी आईने त्रेतायुगात तुझं शिर धडापासून वेगळं केलं होतं. पण हे कलियुग आहे आणि या कलियुगात मी तुझं शिर धडा वेगळं करणार. यापुढे तुझ्या घाणेरड्या तोंडून देवी आईचं नाव घ्यायचं नाहीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही कार्यकर, गणेश नको. गणेश जरा हलगर्जीपणा करतो. बाबा बाणेरच्या साईटवरच आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, ते पाठवतील कोणाला तरी. कार्यकर, मी करतो तुम्हाला फोन. मित्र, काय झालं? मित्र, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? काय झालंय? प्लीज सांग मला, काय झालंय? साहेब, मला संकेत आला होता. कसलं संकेत? काय दिसलं संकेता?
आपण ज्या क्षणासाठी दिवस रात्र एक केली तो दिवस उजाडणार आहे. म्हणजे साहेब, मला संकेतात विरोचकाचा नाग दिसला. मित्रा, फायनली आपल्याला जे हवं होतं ते घडतंय. तो नाग एकदा मेला ना की त्या विरोचकाला मारणं आपल्याला सोपं जाईल. हो साहेब, खेळ संपला आता त्या नागाचा आणि अर्थात विरोचकाचा. मी आता फक्त त्या क्षणाची वाट पाहते. मित्र, पण तू त्या नागापर्यंत पोहोचणार कशी? सांगितलं ना, फोन करत जाऊ नको. का म्हणजे त्रिनयनेचे पाईक आहेत ना, जे मागावर आहेत माझ्या, लक्ष ठेवून आहेत माझ्यावर. नाही, आत्ता कोणी नाहीये म्हणून बोलतेय मी. ही राजाध्यक्ष फॅमिली सगळी मूर्ख आहे. काडीची सुद्धा अक्कल नाहीये त्यांना. आता मी सांगते तसंच कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनबाईंनी आम्हासनी चॅलेंज दिलं. आता आमच्या सुनबाईच आहेत म्हणताना आम्ही काही त्यांच्यावर रागवलो नाही, चिडलो नाही. बाहेर जर आम्हाला कोणी असं चॅलेंज दिलं असतं का नाही, आम्ही त्याला त्या क्षणी बाद केला असता. हो, आमच्या सुनबाई आहेत त्या. आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे म्हणताना तर आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलं. आता त्या हरल्या. आम्ही फक्त अधिपतींना त्या हरल्यानंतर काय करायचं याची आठवण करून दिली बघा. हो, हळदी कुंकू होतं घरात, बाहेरच्या 4 बायका आलत्या. त्यांनी घरात पोलीस आणले, त्यांच्या समोर आमच्यावर नाही ते आरोप केले. पण तरी बी आम्ही एक बी शब्द वाकडा बोललो नाही त्यासनी. तुम्ही विचारा, कोणाच विचारा, दुर्गीला विचारा, आम्ही काय वाकडं बोललो का त्यांना? नाही ताई, अजिबात नाही. ताई एका शब्दाने बी बोलली नाही बघा सुनबाईला. मी आज जर का काही असलं काही केलं असतं का नाही, तर ताईनं 2 थोबाडी देऊन मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. पर ताईनं सुनबाईला एका शब्दानं बी वाकडी बोलली नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर फुलपगारे स्वतः इथं आले. त्यांनी स्वतः कबुली जबाब दिला. हे बघा, जे काय घडलंय का नाही ते सगळ्यांच्या साक्षीनं घडलंय बघा. आता त्यांनी आमच्यावरचा आरोप सिद्ध केला असता तर तुम्ही आमच्या दारात नाही, आम्ही तुमच्या दारात आलो असतो. 4 दिवस आम्हासनी ठेवून घ्या म्हणून, आणि आम्ही गेलो बी असतो, कारण तसंच ठरलं होतं. पण आता ठरल्याप्रमाणे अधिपतींनी सुनबाईंना हाताला धरून घराबाहेर काढलं. त्यामुळे आता तो प्रश्न त्या दोघांचा आहे बघा. आता ह्यात आम्हासनी मध्ये घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांगतो आम्ही, जयदेव दादा आणि वीणबाई, नवरा बायकोच्या भांडणात जो कोणी मध्ये पडतो की नाही तोच वाईट ठरतो. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही मध्ये पाडू नका. माफ करा आम्हाला, खरंच माफ करा.
आणि नाश्ता पाणी केल्या बिगर जायचं नाही. हा चला येतो आम्ही, आमची मीटिंग आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई आत येऊ काय? या. ते बोला, आता काय प्रश्न आहे? नाही प्रश्न नाही, तक्रार करायला आलोय. तक्रार कुणाबद्दल? हा आहेत एक टीचर आहेत, टीचर. अच्छा, काय तक्रार आहे? अहो मी काय प्रश्न विचारला का नाही, काय लक्षच देत नाही. तो उत्तर तर द्यायचं सोडा बाजूला, टाळाटाळ करतात लय. हो तुम्ही सारखेच प्रश्न विचाराल तर शिक्षक शिकवणार कधी? नाही तसं नाही, पण पोरांच्या प्रश्नांचं उत्तर देणं, त्यांच्या शंकेचं काय म्हणतात ते निरसन बिरसन करणं बारीक मध्ये का होईना शिक्षकांचं काम आहे का नाही? हो बरोबर आहे, पण आणि आमचं झाले कसं माहित आहे काय, आम्ही मोठ्या तोंडानं शाळेत ऍडमिशन घेतलं थेट, पण झालो जरा लेट. सगळ्या पोरांचं पोर्शन घ्यायला पुढे आम्ही राहिलो मागं, अशातली गत झाल्या ना. ठीक आहे, पण ही तुमची चूक आहे. तुम्ही आधी ऍडमिशन घ्यायला हवी होतीत ना. यामध्ये शिक्षक काय करणार? आता तुम्ही घरी अभ्यास करा आणि पोर्शन पूर्ण करा. घरी काम माप असतात आम्हासनी, काम ठीक हो, टाइम कुठे भेटतोय घरी? अधिपती मला एक सांगा, शाळेत येऊन तेवढा पुरता अभ्यास करून कसं चालेल? होमवर्क करावंच लागणार ना. होमवर्क आम्ही करतोय, आई शपथ मी होमवर्क करतोय, पण जो होमवर्क करतोय त्याला शंका तर राहणारच ना. सांगा कोणत्या टीचर आहेत ज्या तुमच्या प्रश्नांना उत्तर देत नाही? मराठीच्या मास्तरीनबाई आहेत. म्हणजे तुम्ही माझ्याविषयी तक्रार करायला माझ्याकडेच आला? हा तसं नाही आहे, तुम्ही आमच्या मुख्याध्यापिका बाई आहे. आमच्या मराठीच्या मास्तरीनबाईची तक्रार मी आमच्या मुख्याध्यापिका मॅडम कडे करायला आलो, एवढंच. छा, पण मला तर असं कळलंय की त्या देतात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. असं कळले काय? नाही देतात तसं, पण आज मी त्यासनी विचारलं तर काय उत्तरच दिलं नाही हो त्यांनी. आता एखाद्या दिवशी तसं होणार ना, रोज रोजच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील? नाही, पण आपण पोरासनी शिकवतोय की नाही की सगळ्यांनी संघ घेऊन जायचं. एखादा जर मागं पडला तर त्याच्यासाठी जरा थांबायचं, पण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं. हा आता आमची मित्रमंडळी वगैरे मदत करतात आम्हासनी पोर्शन पूर्ण करण्यासाठी, पण शिक्षकांनी जर मदत केली नाही तर कसं करणार? नाही, कसं असतं, कसं असतं, शिक्षकांनाही काही मर्यादा असतात. असं त्यांचा नाईलाज होतो. एकाच विशिष्ट विद्यार्थ्याकडे नाही लक्ष देता येत त्यांना. सगळा वर्ग असतो, सगळ्या वर्गाकडे लक्ष द्यावं लागतं ना. हा पण आता आमचं तर हाय असं हाय बघा, मी तुम्हाला सांगितली कंडिशन. तुमचं बी म्हणणं बरोबर आहे, माझ्यामुळे सगळ्या वर्गाची खोटी होत्या, पण ह्यातनं आता मार्ग कसा काढायचा? का तुम्हाला काही सुचतंय का? हा तसं नाही, मग सुचतंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.